ज्या दिवशी जायच्या देवाला मी गेले होते, त्याच दिवशी दुपारी हा बेत चालू होता. इकडे पाणीपुरी बनवण्याचं काम दीदीकडे होतं आणि माझी आई बनवत होती आमच्यासाठी उडदाचे वडे एकदम छान टेस्टी. तिच्या हातचे खूप मस्त लागतात. नंतर पाणीपुऱ्या वगैरे सगळं मग रेडी वगैरे करून झालं. समोर घेऊन आली दीदी आणि मग आम्ही सगळे बसलो आणि छान पाणीपुरी एन्जॉय करत होतो. पाणी तर माझी आई खूप छान बनवते. तुम्हाला तर माहितीच आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं, की खूप सुंदर छान पाणीपुऱ्या ती बनवते आणि खाऊन तर मन एकदम छान प्रसन्न झालं. नंतर संध्याकाळी मग आम्ही आईस्क्रीम पार्टी केली होती. पप्पांनी आणलं होतं आईस्क्रीम. आणि पोरांचं चालू ते लगबग असं मस्त एन्जॉय करत होते छान आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आईला जायचं होतं त्याच्यामुळे मग आईची ओटी भरायला घेतली कारण की अधिक मास आहे आणि अधिक मासामध्ये आईची ओटी भरलीच पाहिजे कारण की आईने खूप मोठा त्याग आणि दान केलेलं असतं ते म्हणजे कन्यादान. त्याचमुळे आम्ही इकडे ओटी भरत होतो. करायचं तर आम्हाला खूप छान पद्धतीने होतं. डेकोरेशन वगैरे असं छान करून म्हणजे रेडी वगैरे होऊन छान करूया म्हटलं बट ते काही जमलं नाही कारण की ताईला पण अर्जंट जायचं होतं जळगावला त्याच्यामुळे आणि मग अशा पद्धतीने आम्ही सिंपल पद्धतीने का होईना पण आईची ओटी भरली आणि ताईने औक्षण केलं, मी केलं. नंतर मग ओटी वगैरे भरली आणि पोरांचं पण चालू होतं आमचं पण औक्षण करा. मग ताईने त्यांना पण ओवाळून घेतलं आणि मग नंतर त्यांनी सगळ्यांचं दर्शन घेतलं. आई पाया वगैरे पडल्या, माझ्या पण पाया पडल्या आणि असं दीदीने पण आमचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग छान एकमेकांना निरोप देत आम्ही निघालो. चला तर मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला